Welcome, children. Welcome to Little Scholar Public School, Nanded. Children, welcome to Marathi online classes. इयत्ता 8वी विषय मराठी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ क्रमांक 12 शब्दकोश या पाठाचा अभ्यास करणार आहोत, जे की स्थूल वाचन आहे. तर पाहूया पाठ क्रमांक 12 शब्दकोश. पहा, शब्दकोश जाणून घेण्यापूर्वी आपण पाठाचा परिचय जाणून घेऊया. पहा, शब्दकोश म्हणजे शब्दांचे भांडार होय. शब्दकोश म्हणजे काय? शब्दांचं भांडार होय. नवीन शब्द व त्याचे अर्थ शब्दकोशात आपल्याला मिळतात. नवीन शब्द आपण जसं शोधतो तसंच नवीन शब्द आपण प्रत्येक वेळेस डिक्शनरीमध्ये शोधतो, तसेच नवीन शब्द व त्याचे अर्थ शब्दकोशात आपल्याला मिळतात. शब्दकोश पाहायला शिकणे व शब्दसंपत्ती वाढवणे या उद्देशाने शब्दकोशाची ओळख करून देणारा हा पाठ आहे. शब्दकोश पाहणे व ज्ञान मिळवणे आनंददायी असते, ही शिकवण या पाठातून मिळते. पाठाची शिकवण काय आहे की शब्दकोश म्हणजे काय, शब्दकोशामधून पाठाची त्याचे अर्थ आपल्याला शब्दकोशात मिळतात आणि शब्दकोशमुळे शब्दसंपत्ती वाढते आणि शब्दकोशाची ओळख करून देणारा हा पाठ आहे. आणि शब्दकोश पाहिल्यामुळे काय होतं, आपलं ज्ञान भरपूर वाढतं आणि आपल्याला आनंददायी होतं. याच्यामुळे हा पाठातून आपल्याला शिकायचं आहे. पाहूया मग पाठ क्रमांक 12 शब्दकोश. पहा, शब्दकोश. दैनंदिन जीवनात आपण सहजपणे अनेक नवीन शब्द वापरतो. हे शब्द अनेकदा आपल्या कानावर पडतात अथवा वाचनातून समजतात. काही शब्द आपल्याला काय असतात, दैनंदिन जीवनामध्ये आपण नेहमी रोज नवीन शब्द वापरतो आणि ते सहजपणे बोलतोय सुद्धा. हे शब्द अनेकदा आपल्यावर कानावर पडतात अथवा वाचनातून समजतात. आपण दैनंदिन जीवनामध्ये काय करतो, विविध प्रकारचे शब्द कानावरही पडतात आणि आपल्या ते वाचनामधूनही जातात. संदर्भानुसार आपण त्याचे अर्थ लावतो व त्याचा उपयोग करायला शिकतो. आपल्याला जिथं या शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे तिथं तो आपण अर्थ घेतो व त्याचा उपयोग करायला शिकतो. प्रत्येक वेळी त्या शब्दाचा नेमका अर्थ किंवा अर्थछटा आपल्याला समजलेली असतेच असे नाही. प्रत्येक वेळी त्या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. एक शब्द दोन प्रकारे असतात, पण त्याचा अर्थ आपल्याला कुठे घ्यायचा आहे हे आपल्याला निश्चित करायला लागतं. वर हा शब्द दोन प्रकारे वापरला जातो. एक म्हणजे अप्पर साईड, म्हणजे आपण वर बघा म्हणतो, सूर्यकडे पहा म्हणजे वर पहा, वर पंखा आहे असं पण म्हणतो. म्हणजे आपल्या डोक्याच्या वरती जे वर आहे त्याला आपण वर असं म्हणतो. आणि वर म्हणजे दुसरा शब्द काय, आपण नवरदेवाना म्हणतो. अशा प्रकारचे म्हणजे दोन एकाच शब्द सारखाच आहे, पण त्याचा अर्थ काय आहे वेगवेगळा दिलेला आहे. म्हणजे नेमका अर्थ त्याचा काय आहे आपल्याला त्याच्या वाक्यावरून समजते. पहा, भाषिक समृद्धीसाठी शब्दांचा नेमका अर्थ माहीत करून घेणे अत्यंत आवश्यक असते. भाषिक समृद्धी, आपल्या स्वतःचं भाषेचं ज्ञान भरपूर वाढवण्यासाठी शब्दाचा नेमका अर्थ काय आहे हे अत्यंत आवश्यक असते. यासाठी शब्दकोश हे महत्त्वाचे साधन आहे. आपलं ज्ञान मराठी विषयाचं ज्ञान भरपूर वाढण्यासाठी आपल्याला शब्दकोश किंवा भाषेचं ज्ञान वाढण्यासाठी आपल्याला शब्दकोश हे महत्त्वाचं साधन आहे. यावर्षी आपण शब्दकोशाची ओळख करून घेणार आहोत. नवीन शब्दाचे अर्थ आपण शब्दकोशात पाहू शकतो. हे शब्द शब्दकोशातून कसे शोधता येतात त्याचे मार्गदर्शन या पाठातून मिळते. यावर्षी काय करणार आहोत, आपण या शब्दकोशाची ओळख करून घेणार आहोत आणि नवीन शब्दाचे अर्थ आपण शब्दकोशात पाहू शकतो. एखादा शब्द आपल्याला समजत नसेल किंवा त्याचा अर्थ काय आहे हे आपल्याला जर कळत नसेल तर आपण शब्दकोश काढतो आणि त्या शब्दकोशातून त्याचा नेमका अर्थ काय आहे हे आपण शोधून घेतो. हे शब्द शब्दकोशातून कसे शोधता येतात त्याचे मार्गदर्शन या पाठातून मिळते. हे शब्द शब्दकोशामध्ये कसे पाहायचे याचं मार्गदर्शन आपल्याला या पाठामध्ये मिळतं. नवीन शब्दाचे अर्थ तुम्ही शब्दकोशात पाहायला शिकावेत, त्याची सवय तुम्हाला लागावी व शब्दाच्या अर्थाची मजा घेता यावी या दृष्टीने या पाठाचा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे. नवीन शब्दाचा अर्थ तुम्हाला शब्दकोशात पाहायला मिळतो. नवीन शब्द आहे त्याचा नेमका अर्थ काय आहे किंवा तो शब्द आपल्याला कुठे पाहायला मिळतो याचा पूर्ण माहिती किंवा ते शब्दकोश पाहायची सवय लागल्यामुळे आपल्याला त्या विविध अर्थांची मजा घेता यावी म्हणून हा पाठ आपल्याला दिलेला आहे. तर मग पाहूया पाठ क्रमांक 12 शब्दकोश.
पहा, शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये नेहा व सायली या दोन मैत्रीमधील हा संवाद आहे. शाळा सुटल्यानंतर नेहा आणि सायली या दोन मैत्रीमधील हा संवाद आहे. दोन मैत्रिणी शाळा सुटल्यानंतर भाषण करत आहेत, एकमेकांना बोलत आहेत. तर काय म्हणतात पहा, नेहा आणि सायली आहे. पहा, पहिल्यांदा नेहा काय म्हणते पहा, सायली, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या शब्दामधील दिन शब्दाचा अर्थ दिवस असा आहे, हो ना ग? पहा, सायली काय म्हणते की प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन या शब्दामधील दिन या शब्दाचा अर्थ काय आहे, दिवस असा आहे, असं नेहा सायलीला म्हणते. तर सायली काय म्हणते, हो असंच आहे, का ग? मग सायली म्हणते, हो, दिन या शब्दाचा अर्थ काय आहे, दिवस असंच आहे. नेहा काय म्हणते, अगं मागच्या धड्यात हा शब्द आला होता तेव्हा बाईने या शब्दाचा अर्थ सांगितला होता, गरीब. पहा, जेव्हा त्यांच्या वर्गातली म्हणजे नेहा आणि सायली यांच्या वर्गातल्या ज्या बाई होत्या, शिक्षिका होत्या, त्यांनी त्याच्या या अगोदर एका पाठामध्ये, मागच्या पाठामध्ये दिन या शब्दाचा अर्थ गरीब सांगितलेला होता. पहा, मग सायली काय म्हणते, दोन्ही शब्द नीट बघितलेस का तू कसे लिहिले आहेत ते? पहा, मग सायली काय म्हणते, तू शब्द नीट बघितलेस का? दिन या शब्दाचा अर्थ गरीब आणि श्रीमंत, गरीब आणि दिवस असा होतो, पण तू शब्द व्यवस्थित पाहिलेत का, बघितलेस का? तेव्हा नेहा, आपण आता पुस्तकात बघूया शब्द कसा लिहिला आहे ते. मग नेहा काय म्हणते, चल मग आपण काय करूया, त्या पुस्तकातच पाहूया मागच्या धड्यामध्ये दिन शब्द कसा लिहिला होता आणि या धड्यामध्ये दिन शब्द कसा लिहिला आहे ते. पहा, मग सायली काय म्हणते, हा बघ मागचा धडा आणि हा शब्द दिन. पहा, बघा मागच्या धड्यामध्ये दिन शब्द लिहिला होता, त्याचा अर्थ गरीब असा होता. मग नेहा म्हणते, मागच्या धड्यामध्ये हा दिन शब्द आहे, त्याचा अर्थ पहा. नेहा, अरे हो, तरी दोन्ही शब्द लिहिण्यात फरक आहे. पहा, तरी दोन्ही शब्द लिहिण्यामध्ये फरक आहे. पहिल्या दिन शब्द, दिन शब्दाचा अर्थ दिवस असा जिथे दिलेला आहे त्या दिन शब्दाची पहिली वेलांटी आहे. दिन या शब्दाची पहिली वेलांटी आहे आणि मागच्या पाठामध्ये जो त्यांनी दिन हा शब्द बघितलेला आहे किंवा पाहिलेला आहे त्या शब्दाची वेलांटी ही दुसरी आहे. पहा, मग प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन या शब्दामध्ये दिन या शब्दाची पहिली वेलांटी असल्यामुळे त्याचा अर्थ दिवस असा होतो. आलं का लक्षात? आणि मागच्या धड्यामध्ये जेव्हा नेहा आणि सायली ह्या दोघींनी जो पाठ अभ्यासला होता त्या अभ्यास पाठामध्ये दिन या शब्दाची दुसरी वेलांटी असल्यामुळे काय आहे, दिन या शब्दाचा अर्थ गरीब असा लिहिलेला आहे किंवा दिलेला आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, लिहिताना नेहमी व्यवस्थित शब्द लिहिणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पहा, एका वेलांटीमुळे अर्थाचा अनर्थ झालेला आहे. त्यामुळे मी आज तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की जेव्हा तुम्ही शब्दांचं लिखाण करत असता त्यावेळेस तो शब्द करेक्ट किंवा व्यवस्थित लिहिणं अत्यावश्यक असतं. पहा, एका वेलांटीमुळे अर्थाचा अनर्थ किती प्रकारे बदलू शकतो. पहिली वेलांटी दिली तर त्याचा अर्थ दिवस असा होतो आणि दुसरी वेलांटी दिली त्याचा अर्थ गरीब असा होतो. पाहूया पुढे. पहा, सायली, बरोबर, दिन शब्दात दीर्घ आहे, दिन म्हणजे गरीब. पहा, दी शब्दामध्ये दिन का आहे, दुसरी म्हणजे दीर्घ आहे किंवा दुसरी वेलांटी असल्यामुळे त्याचा अर्थ गरीब असा होतो. दिन शब्दात ऱ्हस्व आहे, दिन म्हणजे दिवस. पहा, एका वेलांटीमुळे अर्थाचा अनर्थ कशा प्रकारचा होऊ शकतो. पहिली वेलांटी दिली त्याचा अर्थ दिवस होतो, दुसरी वेलांटी दिली त्याचा अर्थ गरीब होतो. पहा, नेहा काय म्हणते, मग शब्दांची किती गंमत आहे ना, अक्षरात वरवर साम्य आहे पण लेखनातल्या फरकामुळे अर्थात केवढा फरक. बघा, शब्दांची किती गंमत आहे, उच्चार तर काय आहे, दोन्ही शब्दाचा दिनच असा आहे, पण वरवर किती साम्य आहे पण लेखनातल्या फरकामुळे अर्थात केवढा मोठा फरक आहे. पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटीमध्ये किती मोठा फरक आपल्याला दिसून येतो. पहिली वेलांटी दिल्यामुळे त्याचा अर्थ दिवस असा होतो, तर तोच उच्चार असलेला शब्द पण त्या शब्दाची दुसरी वेलांटी असताना त्याचा अर्थ खूप वेगळ्या प्रकारचा होतो, त्याचा अर्थ गरीब असा होतो. पहा, सायली, आपण दोघेही असे नवीन शब्द आणि त्याचे विविध अर्थ समजून घेऊया. बघा, मग सायली आणि नेहा म्हणतात आपण दोघेही असे नवीन नवीन शब्द बघूया आणि त्याचा अर्थ समजून घेऊया. नेहा, अगं पण कसे, आपल्याला सारखे आपल्या बाईकडे जावे लागेल अर्थ विचारायला. मग नेहा म्हणते, आपल्याला असं जर शब्द पाहायचे असेल तर आपल्याला नेहमी बाईकडे जावं लागेल. तर सायली काय म्हणते, अगं नाही, मला माहीत आहे त्याची गंमत. शब्दाचे अर्थ आपण कसे शोधायचे ते मी तुला दाखवते.
मग सायली म्हणते शब्दांचे अर्थ कसे शोधायचे ते तिला दाखवणार आहे. कसे दाखवणार आहे पाहूया. पहा, सायली आणि नेहा यांच्याप्रमाणे शब्दांचे अर्थ शोधण्याचा आनंद तुम्ही घ्यायला हवा. पहा, ज्या प्रकारे सायली आणि नेहाने एकच उच्चार असलेला पण अर्थ वेगवेगळे असलेल्या शब्दांचा शोध घेण्याचा प्रयत्न करताय, तसंच तुम्ही सुद्धा काही शब्दांचा सराव करण्यासाठी शब्दांचा उच्चार सारखा पण अर्थ वेगवेगळे असणाऱ्या शब्दांचा तुम्ही काय करा, लिहून काढा आणि त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित शब्द कोणता आणि त्या शब्दाचा व्यवस्थित कोणत्या शब्दाचा कोणता अर्थ आहे हे तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे कळू शकते. त्यासाठी तुम्ही या पाठातून शब्दकोश म्हणजे काय, त्याची रचना, तो कसा पाहावा याबाबत माहीत करून घेणार आहात. पहा, 2 शब्द आहेत किंवा 3 शब्द आहेत, त्या शब्दांचा उच्चार सारखा पण त्याचा अर्थ मात्र भिन्न आहे. हे आपण या पाठामधून शब्दकोश म्हणजे काय, की त्याची रचना काय आहे किंवा तो कसा पाहावा शब्दकोश याची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. पहा, शब्दकोश म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे, तो कसा पाहावा हे आपण समजावून घ्या. पहा, शब्दकोश म्हणजे काय, मेन म्हणजे काय, शब्दकोश म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे कोणती आहेत आणि तो कसा पाहावा हे आता आपण समजावून घेऊया. मुलांनो, पहा, ज्या एका अक्षराने किंवा अक्षरसमूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव, गुण किंवा क्रिया इत्यादींचा अर्थ व्यक्त केला जातो. पहा, ज्या एका अक्षराने किंवा अक्षरसमूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव, गुण किंवा क्रिया इत्यादींचा अर्थ व्यक्त केला जातो त्या अक्षरास किंवा अक्षरसमूहास शब्द असे म्हणतात. शब्द तर सर्वांनाच माहीत आहे की शब्द आपण काय म्हणतो, की एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव, गुण किंवा क्रिया इत्यादीचा ज्या शब्दाचा अर्थ व्यक्त केला जातो त्या शब्दाला आपण शब्द असे म्हणतो. पहा, आता शब्द झाले. आता पहा, कोश. कोश म्हणजे संग्रह. पहा, शब्दाचं काय समजलं आपल्याला. आता कोश म्हणजे काय, संग्रह. तर शब्दकोश म्हणजे काय, शब्दसंग्रह. व्हेरी गुड. शब्दकोश म्हणजे काय, शब्दसंग्रह होय. हा झाला शब्दकोश शब्दाचा वाच्यार्थ. पण विकसित भाषात शब्दसंग्रह आणि शब्दकोश याच्या स्वरूपात थोडा फरक आहे. शब्दकोश हा त्याचा वाच्यार्थ झाला, बोलतो आपण शब्दकोश. पण विकसित भाषात शब्दसंग्रह आणि शब्दकोश यांच्या स्वरूपात थोडा फरक आहे. पहा, शब्दसंग्रह आणि शब्दकोश याच्या स्वरूपात थोडा फरक आहे, ते पाहूया आपण. पहा, एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील, पहा, एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दाच्या संग्रहाला शब्दसंग्रह, ग्लॉसरी असे म्हणतात. पहा, एखादी भाषा आहे, त्याची विशिष्ट जे क्षेत्र आहे, आलं लक्षात, विशिष्ट जे क्षेत्र आहे त्याचा मर्यादित जेवढा व्याप आहे त्या शब्दाच्या संग्रहाला शब्दसंग्रह, ग्लॉसरी असे म्हणतात. तर त्या भाषेतील बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह, पहा, ती जी भाषा आहे त्या भाषांचा पूर्ण संग्रह जो असतो, शब्दांचा पूर्ण संग्रह विशिष्ट रचना पद्धतीचा अवलंब करून दिला असल्यास त्याला शब्दकोश किंवा डिक्शनरी असे म्हणतात. पहा, डिक्शनरी ते सर्वांनाच माहीत आहे. डिक्शनरीला मराठी शब्द काय, मग शब्दकोश. तर शब्दकोश म्हणजे काय, तर एखादी भाषा आहे त्या भाषेचा सर्व शब्द, एखाद्या भाषेमध्ये जेवढे शब्द येतात त्या शब्दांचा पूर्ण संग्रह एका विशिष्ट रचना पद्धतीचा अवलंब करून लिहिलेली असते, त्याला शब्दकोश असे म्हणतात. पहा, कोशात समाविष्ट केलेल्या शब्दांची रचना पद्धतशीरपणे केलेली असते. जे कोश दिलेला आहे, जे इंडेक्स दिलेला आहे त्याच्यामध्ये शब्दांची रचना पद्धतशीरपणे केलेली असते. संग्रहित केलेल्या शब्दांचा क्रम, जे संग्रहित केलेले शब्द जे आहेत त्या शब्दांचा क्रम कोणत्या पद्धतीने लावला आहे ते कळले तर कोणताही शब्द कोठे सहजतेने सापडेल हे नक्की कळते. पहा, अतज्ञापर्यंत जे अक्षर आहे त्या अक्षरांचा समूह कसा लावला आहे किंवा त्याची मांडणी कशी केलेली आहे, त्याची रचना कशी मांडलेली आहे, तिची रचना पद्धतशीरपणे मांडलेली आहे आणि तो शब्द कोणत्या पद्धतीने लावलेला आहे. अ आहे, आ आहे, ई आहे, ई, उ, ए, ऐ, ओ, ओ, अम, आहा, इथपर्यंत सर्वांनाच येतं. पण एखादा शब्द क आहे तर का, कु, कु, के, कै अशा प्रकारची विशिष्ट पद्धतीची रचना जशी शब्दकोशामध्ये असते तशाच प्रकारची मांडणीसुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे कळली तर ते नक्कीच आपल्याला सापडेल. पहा पुढे,
अलीकडे सर्व भाषेतील कोशातील शब्दांची योजना त्या भाषेच्या व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीतील वर्णांच्या क्रमाने केलेली असते. अलीकडे सर्व भाषातील कोशातील शब्दांची योजना पहा. अलीकडे म्हणजेच आताच्या युगामध्ये सर्व जी भाषा आहे त्या भाषेची कोश आहे, जी डिक्शनरी आहे, त्यांची रचना त्यांच्या भाषेच्या व्यवहारातल्या वापरल्या जाणाऱ्या लिपीतील वर्णांच्या क्रमाने केलेली असते. अशी योजना करताना शब्दाचे आद्य अक्षर किंवा वर्ण विचारात घेतलेले असतो. या पद्धतीमुळे कोशात शब्द कोठे सापडेल हे चटकन ठरवता येते. क पहिला आहे तर का आहे किंवा की आहे अशा प्रकारची मांडणी जर डिक्शनरीमध्ये किंवा शब्दकोशात केलेली आहे, त्याचा वर्ण विचार लक्षात घेऊन त्याच्यानुसार काय केलेलं आहे, शब्दांची मांडणी केलेली आहे. आणि या पद्धतीमुळे कोणता शब्द कुठे लपलेला आहे किंवा कुठे सापडेल हे आपल्याला चटकन पाहता येतं किंवा ठरवता येतं. पहा मग शब्दकोशांची उद्दिष्टे पाहूया आता आपण. प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे कळणे. शब्दकोश पाहिल्यानंतर आपल्याला काय कळतं तर प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे सुद्धा कळतं. शब्दांचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची सवय लागते. पहा, शब्दांचा योग्य अर्थ काय आहे त्याची माहिती करून घेण्याची सवय सुद्धा लागते. शब्दाच्या अर्थांच्या छटा समजणे. शब्द जो आहे त्याचा अर्थ, वेगवेगळ्या प्रकारचे जे अर्थ काय आहे हेही आपल्याला समजतात. शब्दकोश ही संकल्पना समजणे. शब्दकोश नेमकं हे काय म्हणतो त्याला आपण, कन्सेप्ट काय आहे हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित कळते. शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात येणे. शब्दकोशाची जी गरज आहे आणि जे महत्त्व आहे तेही आपल्याला लक्षात येते आणि शब्दकोश हाताळता येतो. शब्दकोशाची गरज काय आहे किंवा त्याचं महत्त्व काय आहे हेही आपल्याला कळतं आणि शब्दकोश आपल्याला व्यवस्थित हाताळता येतो. डिक्शनरी आणि ग्लॉसरी जे असतात ते आपल्याला व्यवस्थित हाताळता येतं किंवा वापरता येतं. हे झालं शब्दकोशाची किंवा शब्दकोशाची उद्दिष्टे. आता पाहूया आपण शब्दकोशामध्ये काय असते. शब्दकोशात पहा, शब्दकोशात काय काय असतं मग. शब्दांचा एक संग्रह असतो. शब्दाचे प्रमाण, उच्चार असतात. उच्चार कशा प्रकारचे करायचे, भिंताड नाही, भिंत असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा प्रत्येक शब्दांचा व्यवस्थित अर्थ किंवा व्यवस्थित प्रोनाऊन्सिएशन किंवा उच्चार आपल्याला व्यवस्थित करता आला पाहिजे हे आपल्याला शब्दकोशामध्ये शिकता येतं. व्युत्पत्ती काय असतं म्हणजे हा शब्द नेमका कोणत्या भाषेतून आले, त्याचा पूर्वजन्म काय आहे, की तो फारसी भाषेतून आलेला आहे, मराठी भाषेतून आलेला आहे, संस्कृत भाषेतून आलेला आहे. अशा प्रकारची मांडणी सुद्धा आपल्याला या पाठामध्ये पाहाव्यास मिळते. पहा, समानार्थी प्रतिशब्द. जो शब्द आपण शब्दकोशामध्ये पाहतो त्या शब्दाचे आणखीन किती समानार्थी शब्द आहेत, त्याचे आणखीन प्रतिशब्द का आहेत हेही सुद्धा आपल्याला शब्दकोशामधून पाहता येते. संदर्भानुसार बदलणारे शब्दांचे अर्थ. संदर्भ, जो आपण संदर्भ घेतलेला आहे त्या संदर्भानुसार त्याचा वेगवेगळा अर्थ काय असतं. फॉर एक्झाम्पल एखादा शब्द आहे तर तो शब्द 2 वाक्यामध्ये कशा प्रकारचा वापरलेला आहे हेही आपल्याला तिथे बघता येते किंवा पाहता येते. अर्थाचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र. अर्थाचं स्पष्टीकरण, एखादा शब्द दिलेला आहे त्या शब्दाचा अर्थ काय आहे तो जर आपल्याला समजत नसेल तर त्याचं वर्णन करणे, स्पष्टीकरण करताना स्पष्टीकरण करून देतात, त्याचं वर्णनही करून देतात आणि तो शब्द एखाद्या चित्राच्या माध्यमातून तुम्हाला समजला जाईल. वर हा शब्द मी तुम्हाला ज्या प्रकारे सांगितलेला होता, वर हा पंखा वर आहे, मग एका जागी पंख्याचं चित्र देतील आणि एका जागी काय देतील, वर म्हणजे नवरदेवाचं चित्र देतील. म्हणजे 2 शब्दाचा अर्थ काय आहे, उच्चार सारखाच आहे पण एका शब्दामध्ये त्याचा अर्थ वर दिलेला आहे डोक्याच्या वरती आणि एक वर म्हणजे काय, नवरदेव. अशा प्रकारचं चित्र सुद्धा आपल्याला तिथं दिलेलं असेल. प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथामधील संदर्भ. प्रसिद्ध जे लेखक आहेत त्या लेखकांनी तो शब्द किंवा त्याचा संदर्भ कुठे कुठे घेतलेला आहे, त्यांच्या ग्रंथामध्ये त्याचा संदर्भ कुठे कुठे घेतलेला आहे हे सुद्धा आपल्याला शब्दकोशात पाहाव्यास मिळते. आलं लक्षामध्ये? ओके. तर आज आपण शब्दकोश म्हणजे काय, शब्द म्हणजे काय, शब्दांची उद्दिष्टे आणि शब्द काय असते शब्दकोशामध्ये किंवा एका शब्दाचा काय काय शब्द सारखेच आहेत पण त्याचा उच्चार सारखाच आहे पण तो लिहिताना तो शब्द पहिली वेलांटी आहे का दुसरी वेलांटी आहे, पहिला उकार आहे का दुसरा उकार आहे हे आपल्याला व्यवस्थित पाहता आलं पाहिजे किंवा समजून घेता आलं पाहिजे. किंवा आपणही पाहिलेलं आहे की दिन या शब्दांचा वेलांटीच्या फरकामुळे शब्दामध्ये
शब्दामध्ये किती खूप मोठा किंवा किती मोठ्या प्रकारचा बदल आपल्याला या पाठामध्ये पाहाव्यास मिळतो. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जेवढं जेवढं होईल किंवा जितकं जास्त होईल तितकं शब्दांचं किंवा लिहिण्याचं सरावामध्ये तुम्ही जेव्हा लिखाण काम करता त्यावेळेस तो शब्द करेक्ट लिहिता येणे अत्यंत आवश्यक आहे. आपणही पाहिलेलेच आहे की अर्थामुळे किती मोठ्या प्रकारचा अनर्थ होऊ शकतो. त्याच्यामुळे रायटिंग वर्क इज व्हेरी इफ यू आर वेन यू आर रायटिंग fastly then also you write very correct word in your notebook whatever workbook. Okay.